युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. 15 दिवसांनंतरही ट्रम्प यांच्याकडे नाही माघारीचा प्लॅन. इराणवरती अवकळा आलीय आणि तिथलं सगळं ढासळलंय अशी दरपुक्ती. अमेरिकेचा इराणचा लष्करी तळ खर्ग आयलँडवरती हल्ला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्बवर्षाव असल्याचं वर्णन. अमेरिकेकडून मोस्तफा खामेनींवरती इनाम जाहीर. मोस्तफा खामेनींची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस. खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवरही इनाम जाहीर. इराण युद्धामुळे चीनमध्येही लोकांमध्ये घबराट. पेट्रोल पंपाबाहेर लागल्या वाहनांच्या रांगा. चीन सरकारनं तेलाच्या किमती वाढवल्यामुळे रांगा लागल्या. नागपूर विभागामध्ये सिलेंडरचा काळाबाजार उघड. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून धडक कारवाई. 6 जिल्ह्यामध्ये काळाबाजार करणाऱ्या 5 जणांवरती गुन्हे आणि 110 गॅस सिलेंडर जप्त. युद्धभूमीतून भारतासाठी दिलासादायक वृत्त. एलपीजीच्या 2 जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची इराणची परवानगी. एका जहाजानं सामुद्रधुनीतून टप्पा पार केला. नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड. शासनाची 150 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक. तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवरती गुन्हे. फास्टॅगचा पास 75 रुपयांनी महागणार. 3000 रुपयांचा पास आता 3075 रुपयांना मिळणार. 1 एप्रिलपासून लागू होणार नवी दरवाढ. देशभरातल्या 200 टोल नाक्यांसाठी लागतो फास्टॅगचा पास. देशात वर्षभरात 166, राज्यात 41 वाघांचा मृत्यू. राज्य सरकारकडून विधान परिषदेत आकडेवारी सादर. वनसंरक्षणातील हलगर्जीपणा, शिकार, मानवी हस्तक्षेपांमुळे वाघांचे मृत्यू होत असल्याचं समोर. फिरकीपटू कुलदीप यादव आज अडकणार लग्नाच्या बेडीमध्ये. अनेक वर्षांपासूनची मैत्रीण वंशिका चड्ढा सोबत मसुरीमध्ये लग्न. टीम इंडियातले अनेक सहकारी मसुरीमध्ये दाखल. युद्धाचा आता पुढचा अंक सुरू झालेला आहे. गेले 15 दिवस इराणवरती अमेरिका आणि इस्रायल हवाई हल्ले करत होता. आता इराणमध्ये थेट लष्कर घुसवण्याच्या तयारीमध्ये अमेरिका आहे का असा प्रश्न पडतोय. आणि याचं कारण म्हणजे अमेरिकेचे 2200हून अधिक कमांडो हे आखाताकडे आता रवाना झालेले आहेत. तब्बल 2200 कमांडो आणि USS त्रिपोलीसह 3 मोठ्या युद्धनौका अमेरिकेमधून आखाताकडे मरीन एक्सपिडिशन युनिट अंतर्गत रवाना झालेल्या आहेत. ABC न्यूजच्या वृत्तानुसार अमेरिकन नौदलाच्या उभयचर जहाजांवरती त्या पाठवण्यात आलेले युनिट म्हणजेच 31वी मरीन एक्सपेडिशनरी युनिट आहे. ही युनिट साधारणपणे जपानमध्ये तैनात असते आणि अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांड अंतर्गत इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये ती कार्यरत असते. या युनिटमध्ये प्रगत विमानांचा देखील समावेश आहे आणि त्यामध्ये F-35 लाइटनिंग 2 लढाऊ विमानांची स्क्वॉड्रन आणि बेल बोईंग V-22 ऑस्प्रे टिल्ट रोअर विमानांची स्क्वॉड्रन ही देखील आहे. आणि ह्याच आता इराणच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत. त्यामुळे या युद्धाचा आता नवीन अंक हा सुरू होणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. हे युद्ध दुर्दैवानं आणखीन काही आठवडे चिघळेल असं त्या ठिकाणी वाटतं. पण असं जरी असलं तरी फुल फ्लेज्ड वॉर लढण्याची इराणची त्या ठिकाणी क्षमता नाही. याच्याशी संदर्भात एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी याच्यात सांगतो. सध्या जे होत आहे की USS त्रिपोली ही युद्ध नौका आता जी अमेरिकेची आहे ती इराणच्या दिशेने त्या ठिकाणी जाते. या युद्ध नौकेसोबत 2500 मरीन्स म्हणजे थोडक्यात अमेरिकेचे कमांडो जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. मग हे जर जात आहेत तर हे एम्फिबियस असॉल्ट म्हणजेच एक प्रकारे स्ट्रेट ऑफ होर्मुझ
बेरूतचं रक्षण करण्यासाठी पाण्यामध्ये हे लढाई करू शकतात, त्याचबरोबर जमिनीवर जाऊन सुद्धा हे त्या ठिकाणी एम्फिबियस असॉल्ट म्हणजे जमिनीवर सुद्धा लढाई करू शकतात. मग खरोखरच अमेरिकेचा हा डाव आहे का की सत्तांतर करण्यासाठी म्हणा किंवा हे युद्ध पुढे लांबवण्यासाठी एक प्रकारे जमिनीवर बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे अमेरिकन सोल्जर्स तिथे उतरवायची सुद्धा त्यांची तयारी आहे का, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि माझ्या मते ही डेंजरस मूव्ह आहे आणि नक्कीच याच्यानंतर जे आहे युद्ध आणखीन चिघळेल. आणि युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे असं उत्तर दिलेलं आहे. 15 दिवसांनंतर देखील ट्रम्प यांच्याकडे माघारीचा कोणताही प्लॅन दिसत नाहीये. इराणवरती अवकाळा आली आहे, सगळं ढासळलंय असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. I can't tell you that. I mean, I have my own idea about what good is to do. It'll be as long as it's necessary. They've been decimated. Their country's in bad shape. The whole thing is collapsing. If you read some of the fake news, it's like, oh, they're doing wonderfully. They're not doing wonderfully. They're doing the opposite. They're doing as bad as you can have. I would say this. I won't give you time, but we're way ahead of schedule. And can you comment on... Militarily, we're way ahead of schedule. आणि दरम्यान तिकडे अमेरिकेच्या बगदादमधल्या दूतावासावरती हल्ला करण्यात आलेला आहे आणि हल्ल्यानंतर दूतावासाच्या इमारतीमधून धुराचे मोठे लोळ पसरलेले आहेत. इराणनं ड्रोन हल्ला केल्याची सध्या माहिती समोर येते. दूतावासावरील रडार सिस्टीमला इराणकडून लक्ष करण्यात आलेलं आहे. इराणनं आत्मघातकी ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं वृत्त हे सध्या समोर येत आहे. आणि सौदी अरेबियातील अमेरिकेच्या दूतावासावरती देखील हल्ला करण्यात आलाय. दूतावासामधून धुराचे प्रचंड असे लोट बाहेर पडतायत आणि ही दृश्य सध्या समोर आलेली आहेत. सौदी अरेबियातली ही दृश्य आहेत. सौदी अरेबियातील अमेरिकेच्या दूतावासावरती हल्ला चढवण्यात आलेला आहे आणि परिसरामध्ये धुराचे लोट सध्या दिसून येत आहेत. आणि पुढचे एक अपडेट पाहूयात. इराकमध्ये अमेरिकेचं विमान हे कोसळलेलं आहे. विमान दुर्घटनेमध्ये 6 अमेरिकेच्या जवानांचा मृत्यू झालेला आहे. अमेरिकेकडून सातत्यानं विमान हल्ले हे चढवण्यात येत आहेत आणि याचमध्ये विमान दुर्घटना घडलेली आहे. विमान दुर्घटनेमध्ये तब्बल 6 अमेरिकेच्या जवानांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्याबरोबरच इराणच्या वायुदलानं अमेरिकेचं एक ड्रोन पाडलंय. बंदर अब्बास शहरामध्ये इराणनं MQ-9 हे ड्रोन पाडलेला आहे. या ड्रोनचा उपयोग टेहळणी आणि त्याचबरोबर हल्ला या दोन्हीसाठी होतो. जवळपास 1800 किलोमीटर स्फोटकं वाहून नेण्याची या ड्रोनची क्षमता आहे आणि हेच ड्रोन आता पाडण्यात आलेलं आहे. सौदी अरब अमिरातमधील शारजामध्ये अमेरिकेच्या एका टँकरवरती हल्ला करण्यात आलेला आहे. हल्ल्यानंतर टँकरला प्रचंड अशी आग देखील लागलेली आहे आणि तीच ही दृश्य समोर आलेली आहेत. या टँकरवरती हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर याला आग देखील लागलेली आहे. आणि आखाती देशातील युद्धाचा चीनला देखील फटका बसलेला आहे. चीनमध्ये पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. इंधनाच्या किमती या वाढण्याच्या भीतीमुळे पेट्रोल पंपावरती या वाहनाच्या रांगा लागल्याचं सध्या दिसून येत आहे. चीनमधली ही सगळी दृश्य आहेत. पेट्रोलच्या किमती या वाढतील या भीतीमुळे इथल्या पेट्रोल पंपाच्या बाहेर या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलंय. आणि एकीकडे इंधन टंचाईमुळे मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, तर दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये सहकाराच्या माध्यमामधून उभारलेल्या प्रकल्पामधून दररोज 10 ते 12 टन सीएनजीचं उत्पादन सुरू आहे. तेल कंपन्यांमार्फत हा सीएनजी ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातोय. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रकल्पामधून दररोज सीएनजी गॅस ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातोय आणि याबाबत संस्थेचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी. पाहूयात. अहिल्यानगर जिल्ह्यात आता सीएनजीचं रोज उत्पादन होत आहे आणि ते ग्राहकापर्यंत पोहोचत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी सीएनजीचा मोठा प्लांट उभारण्यात आला आणि या प्लांटमधून
आता जे रोजचं उत्पादन आहे ते देखील सुरू झालेलं आहे आणि कुठेतरी अहिल्यानगर जिल्ह्यातूनच हा गॅस आता विविध कंपन्यांच्या करारामार्फत ग्राहकापर्यंत जातो आणि कुठेतरी या युद्धजन्य परिस्थितीत बाहेरून येणारी आयात पाहता आपल्या जिल्ह्यातून देखील हा गॅस तयार होऊन ग्राहकांपर्यंत जातो याचं समाधान देखील या संचालक मंडळाला आहे. आपल्याबरोबर विवेक कोल्हे आहेत. काय नेमकं सध्याचं प्रोडक्शन आपलं या कारखान्याच्या माध्यमातून सुरू आहे आणि कशा पद्धतीचं या युद्धजन्य परिस्थितीकडे तुम्ही पाहताय? 2,500 ते 3,000 गाड्यांना पुराल इतका इंधन या ठिकाणून CBG किंवा CNG आपण वेगवेगळ्या ऑइल कंपन्यांच्या मार्फत पेट्रोल पंपला त्या ठिकाणी देतो आहोत. आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे युद्धजन्य परिस्थिती झाल्यामुळं अनेक देशांना अडचण आली आहे. शेजारच्या देशांमध्ये तर अनेक निर्बंध त्या ठिकाणी घालण्यात आले, परंतु यशस्वी आणि धोरण योग्य वेळी योग्य धोरण घेतल्यामुळं कशा पद्धतीने आत्मनिर्भरतेकडे भारत चाललेला आहे त्याचं हे खऱ्या अर्थाने उत्तम उदाहरण म्हणजे हा CNG प्रकल्प आहे. हे CNG फक्त इंधनापुरती किंवा गाड्यांच्या इंधनापुरती मर्यादित न राहता आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो काय LPGला रिप्लेसमेंट म्हणून पाईप नॅचरल गॅस म्हणून सुद्धा ज्या ज्या ठिकाणी पाईप्ड आहे, दिल्ली, पुणे, मुंबई या शहरांमध्ये जिथं पाईपची व्यवस्था केलेली आहे तिथं देखील हे CNG जर इंजेक्ट केलं तर त्यांना देखील त्या LPGला पर्याय म्हणून या CNGचा वापर निश्चितपणाने त्या ठिकाणी होऊ शकतो. अशाच पद्धतीनं जर राज्यातीलच नव्हे तर देशातील सहकारी साखर कारखान्यांनी जर असे प्रोजेक्ट सुरू केले तर भारताचं आत्मनिर्भर हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल यात शंका नाही. नितीन ओझा, ABP माझा, कोपरगाव, अहिल्यानगर. आणि यानंतर आता राज्यातली एक महत्त्वाची बातमी पाहूयात. गेल्या 10 दिवसांपासून चंद्रपूरच्या लोखंड खाणी विरोधामध्ये अन्नत्याग सत्याग्रह करणारे ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांनी अखेर आज उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज होणाऱ्या चंद्रपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सरकारला बंडू धोत्रे यांच्या आंदोलनाची सांगता करण्यामध्ये यश आलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार डोंगरी इथल्या प्रस्तावित लोह खदानीला राज्य सरकारनं कालच स्थगिती दिलेली होती. मात्र राज्य वन्यजीव सल्लागार मंडळानं लोहार डोंगरी इथल्या खदानीला दिलेली परवानगी ही रद्द करावी आणि त्यानंतरच उपोषण मागे घेण्याची बंडू धोत्रे यांनी अट ठेवलेली होती. मात्र आता त्यांनी आपलं उपोषण हे मागे घेतलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात प्रस्तावित लोहार डोंगरी लोहखान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारण्यात यावी या अनुषंगाने आणि सोबतच जिल्ह्यातील वाढता वाघ मानव संघर्ष या निवारणाच्या जवळपास प्रलंबित 16 मागण्या या सर्व 17 मागण्यांना घेऊन या ठिकाणी अन्नत्याग सत्याग्रह सुरू होतं. आज 10वा दिवस होता आणि आज 10व्या दिवशी शासनातर्फे त्याची दखल घेण्यात आलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचं ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने लेखी उत्तर देण्यात आलेलं आहे आणि आजचं उपोषण जे आहे माननीय पालकमंत्री डॉक्टर अशोकजी उईके यांच्या हस्ते हे उपोषण सोडवण्यात आलेलं आहे. बंडू धोत्रे यांनी अन्नत्यागाचा आज 10वा दिवस आहे. त्यांची मागणी रास्त आणि संविधानिक असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शासन आणि प्रशासन मिळून आज उपोषण मागे घेण्यात आलेले आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा आखाती युद्धामुळे होत असलेल्या परिणामांसंदर्भातल्या बातम्या जाणून घेऊयात. बातमी आहे नंदुरबारमधून. नंदुरबार जिल्ह्यामध्ये इंधन आणि घरगुती गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. जिल्ह्यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे, तर पुरवठा हा सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांनी दिलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती गॅस टंचाईबाबत अफवा पसरवत असल्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं नागरिकांना आता अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरवर सध्या शासनातर्फे बंदी आलेली आहे. घरगुती सिलेंडरवर कुठल्याही प्रकारची बंदी नाही. 4,597 अधिक 68 तर आपल्याकडे बफर स्टॉक आहे 6,814चा. म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी स्टॉक बफरमध्ये म्हणजे अतिरिक्त स्वरूपामध्ये आहे. भरारी पथकामार्फत कडक तपासणी करण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारे काळाबाजारी करण्याची कोणालाही माहिती असेल तर कृपया सर्वांना विनंती आहे की जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. अत्यंत कडक स्वरूपात कार्यवाही करण्यात येईल.
आणि नंदुरबारनंतर धाराशिवमध्ये देखील मुबलक गॅस पुरवठा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे घरपोच गॅस पुरवठा बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची परिस्थितीही निर्माण झाली आहे. परिणामी गॅस एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच गॅस सिलेंडरसाठी लोक रांगेमध्ये उभे आहेत, तर गॅस वितरण करणारे कर्मचारी हे ओळखीच्या लोकांना हेराफेरी करून गॅस पुरवठा करत असल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. दुसरीकडे तासनतास रांगेमध्ये तात्काळत राहावं लागत असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत. घरपोच सेवा बंद असल्यामुळं इथं आलो, पण इथं आल्यानंतर परिस्थिती पाहिली, लाईनला लोक तसेच आहेत आणि जी गावात जी डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या गाड्या आहेत छोट्या, ते लोकांचे कॉन्टॅक्ट आहे, ते बाहेर अगोदरच बुकिंग करून पावत्या फाडून त्यांना बायपास घेऊन चाललेत, ते सिलेंडर घेऊन चाललेत आणि लाईनला थांबणारे तसेच आहेत. त्यांचे संबंध आहेत 4-5 लोकांचे प्रत्येकाच्या गाड्याचे आणि ते लोक बाहेर इतरांना देत चाललेत. आणि यानंतर पुढची बातमी आहे मुंबईमधून. प्रसिद्ध मनीष कॅफेचं आउटलेट मुंबईमध्ये सर्वत्र आहेत. दाक्षिणात्य खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं हे एक कॅफे आहे, परंतु LPGच्या सिलेंडरच्या अभावामुळे आता स्टोव्ह आणि इंडक्शनवरती अन्नपदार्थ शिजवण्याची वेळ या कॅफेवरती आलेली आहे. मेन्यू कार्डवरील पदार्थ हे निम्म्यावरती आलेले आहेत. गेल्या 4 दिवसांपासून हीच परिस्थिती आहे. कोळशाच्या चुलीवरती भात शिजवला जातोय, तर लाकूड जाळून सांबार बनवला जातोय, तर इडलीसाठी मशीन्स वापरली जातात आणि परिणामी ग्राहकांची संख्या ही देखील यामुळे कमी झालेली आहे. आणि आखाती युद्धामुळे LPG गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे पर्यायी सोर्स म्हणून नागरिक इंडक्शनकडे वळलेले आहेत. त्यामुळे जिथे महिन्याला 1 ते 2 इंडक्शन विकले जात होते, तिथे आता दिवसाला 10 ते 15 इंडक्शन्स विकले जात आहेत आणि त्यामुळे इंडक्शनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरती मोठा ताण आलेला आहे. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा करायला कंपन्यांनी असमर्थता दर्शवलेली आहे आणि त्यामुळे कंपनीकडून नवीन ऑर्डर घेतली जात नाही. याचाच सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. पाहूयात. आखाती युद्धामुळे सध्या LPG गॅसच्या तुटवड्याला घेऊन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि इतकंच नाही तर पर्यायी सोर्स म्हणून इंडक्शन शेगड्यांकडे नागरिक वळताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे मग ज्या इंडक्शन शेगड्या आहे त्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणाची वाढ पाहायला मिळते. आपण इतवारी भागातील रमेश गिडवानी यांच्या दुकानामध्ये आहे. कितना बदल दिख रहा है आपको इस पूरी सिचुएशन में और क्या लगता है? सर पहले तो महीने में 1 या 2 पीस ही बेच रहे थे, आज तो ऐसा है कि हर रोज 10 से 15 पीस जा रहे हैं और इतनी शॉर्टेज हो गई है, कंपनी अभी बोल रही है कि नो बुकिंग. लोगों में एक डर है, डर के कारण भी लोग खरीदी कर रहे हैं. हाँ ऑफ कोर्स बिल्कुल, उनको तैयारी करना पड़ रहा है. अभी गैस की भी किल्लत इतनी हो रही है कि गैस भी 10 दिन 12 दिन 15 दिन ऐसे बुकिंग नहीं ले रहे हैं. तो क्या बोल रहे हैं कंपनी वाले, क्या बोलते हैं कब मिलेगा ऑर्डर? वो बोलते भाई ऑर्डर लिखा के रख दो, अभी हमारी तरफ से कोई गारंटी नहीं है कि आज देंगे कि 15 दिन के देंगे कि 10 दिन में. तो अभी आपके पास कितना स्टोर है, कितना बेच सकते हैं कि वो भी शॉर्टेज हो गया? शॉर्टेज आ गई है. मतलब कस्टमर आए तो आप क्या बोलते हैं फिर उनको? कुछ लोगों को तो मना करना पड़ रहा है कि अभी माल ही नहीं है. क्या लगता है आने वाले दिनों में क्या ये पूरी जो LPG का शिफ्टिंग इंडक्शन पे होगा, ऐसा लग रहा है जिस तरह से लोगों ने ये चीज़ों से सबक लिया? हाँ सर 100%. अभी से ही लोग लेना चालू करें. जिनके पास गॅस खत्म होने वाला है वो पहले से ही बोल के रख रहे हैं कि हमको तैयारी करके रखनी है. अशा प्रकारचा एक वेगवेगळे इफेक्ट आपल्याला या युद्धाचे वेगवेगळ्या क्षेत्रात पाहायला मिळतात. तशा प्रकारे इंडक्शन शेगड्यांच्या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडला, मोठ्या प्रमाणामध्ये त्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. आमदार रोहित पवार तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाची माहिती आणि त्याचबरोबर सखोल चौकशीची मागणी या भेटी दरम्यान ते करणार आहेत. TDP पक्षावरती करण्यात आलेल्या आरोपांनंतर ही भेट होती आणि त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते फुला या चित्रपटाचं पोस्टर आणि संगीत प्रकाशन सोहळा पार पडलाय. मोठ्या उत्साहामध्ये आणि दिमाखात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम, त्याबरोबरच सॅक्सोफोन वादक राज सोडा हे देखील आवर्जून उपस्थित होते.
पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी फुला या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. अभिषेक जावीर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे, तर समाधान ऐवळे यांनी सिनेमाला संगीत दिलंय. 17 एप्रिलपासून फुला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे. अपेक्षा आहे. मी सिनेमाचा काही भाग बघितलाय. विषय वेगळा आहे, गंभीर आहे. आत्ताचा काळ जो आहे तो सगळा हा हा ही करत एंटरटेनमेंट, करमणूक, हशा, लाफ्टर असा काळामध्ये काहीतरी वेगळा प्रयोग ही सगळी मुलं करू पाहत आहेत. आणि खात्री आहे की वेगळ्या प्रयोगांना यापूर्वी महाराष्ट्रानं खूप चांगली दाद दिलेली आहे, त्याला डोक्यावर घेतलेला आहे. याही बाबतीमध्ये तेच होईल. युद्ध कधीपर्यंत चालेल ते सांगता येत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. 15 दिवसांनंतरही ट्रम्प यांच्याकडे नाही माघारीचा प्लॅन. इराणवरती अवकाळा आली आहे आणि तिथलं सगळं ढासळलंय अशी दरपोक्ती. अमेरिकेचा इराणचं लष्करी तळ खर्ग आयलँडवरती हल्ला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्बवर्षाव असल्याचं वर्णन. अमेरिकेकडून मोस्तफा खामेनींवरती इनाम जाहीर. मोस्तफा खामेनींची माहिती देणाऱ्याला मिळणार $1 कोटी बक्षीस. खामेनींसह इराणच्या 10 नेत्यांवर देखील इनाम जाहीर. इराण युद्धामुळे चीनमध्येही लोकांमध्ये घबराट. पेट्रोल पंपाबाहेर लागल्या वाहनांच्या रांगा. चीन सरकारनं तेलाच्या किमती वाढवल्यामुळे रांगा लांबल्या. नागपूर विभागात सिलेंडरचा काळाबाजार उघड. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून धडक कारवाई. 6 जिल्ह्यांमध्ये काळाबाजार करणाऱ्या 5 जणांवर गुन्हे आणि 110 गॅस सिलेंडर जप्त. युद्धभूमीतून भारतासाठी दिलासादायक वृत्त. एलपीजीच्या 2 जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची इराणची परवानगी. एका जहाजानं सामुद्रधुनी ओलांडली आहे. नाशिक विभागात बनावट शालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड. शासनाची 150 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक. तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल. फास्टॅगचा पास 75 रुपयांनी महागणार. 3000 रुपयांचा पास आता 3075 रुपयांना मिळणार. 1 एप्रिलपासून लागू होणार नवी दरवाढ. देशभरातल्या 200 टोल नाक्यांसाठी लागतोय फास्टॅग पास. देशात वर्षभरामध्ये 166, राज्यात 41 वाघांचा मृत्यू. राज्य सरकारकडून विधान परिषदेमध्ये आकडेवारी सादर. वन संरक्षणातील हलगर्जीपणा, शिकार, मानवी हस्तक्षेपामुळे वाघांचे मृत्यू होत असल्याचं समोर. धाराशिवमध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा सुविधा बंद केल्यामुळे गॅस वितरण विस्कळीत. गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच लांबच लांब रांगा. गॅस पुरवठा करणारे कर्मचारी हेराफेरी करत असल्याचा नागरिकांचा आरोप. मुबलक गॅस पुरवठा असताना देखील घरपोच सुविधा बंद का, ग्राहकांचा सवाल. घरपोच सेवा बंद असल्यामुळं इथं आलो. पण इथं आल्यानंतर परिस्थिती पाहिली, लाईनला लोक तसेच आहेत. आणि जी गावात जी डिस्ट्रीब्यूट करणाऱ्या गाड्या आहेत छोट्या, ते लोकांचे कॉन्टॅक्ट आहे. ते बाहेर अगोदरच बुकिंग करून पावत्या फाडून त्यांना बायपास घेऊन चाललेत. ते सिलेंडर घेऊन चाललेत आणि लाईनला थांबणारे तसेच आहेत. त्यांचे संबंध आहेत 4-5 लोकांचे, प्रत्येकाच्या गाड्याचे, आणि ते लोक बाहेर इतरांना देत चाललेत. धुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात. युद्धामुळे केळीची निर्यात मंदावल्यामुळे भाव घसरले. दरवर्षी 1700 ते 2000चा मिळणारा दर आता 800 ते 1000वरती. युद्धामुळे भंडारा जिल्ह्यातील जळाऊ लाकडांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ. गॅस टंचाईमुळे गृहिणींच्या स्वयंपाकघरापर्यंत नागरिक पुन्हा एकदा चूल आणि लाकूड या पारंपरिक पर्यायाकडे वळलेत. गॅसच्या तुटवड्यानंतर पंढरपूरमधील भाजी मार्केट पडलंय ओस. हॉटेल बंद पडू लागल्यामुळे मार्केटमधील भाज्या फेकून देण्याची वेळ. मी महेश पाटोळे, नवी पेठ भाजी मंडई. सध्या युद्धाचा परिणाम भाजी मार्केटवर बऱ्याच प्रमाणे झालेला आहे. सध्या जे पहिलं जे हॉटेलला जे माल जात होता
70-80% माल आमचा हॉटेलला जात होता ते पूर्ण एकदम ठप्प झालाय. 10% सुद्धा घ्यायची म्हणजे घेण्यात हॉटेल लोक. एकदम कमी झाले भाजी इकडे चार झालं पुरा टाकायला लागले कोणाला टाकायला लागले सगळं पाक विकत नाही बळ गिरायला घ्या म्हणतात तर गिरायक घेण्याचा झालंय पाक नासून जाते का उंदरं खायला सोडून सगळं. नंदुरबार जिल्ह्यात इंधन आणि घरगुती गॅसचा मुबलक साठा. प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची माहिती. गॅसची टंचाई होणार नाही यासाठी नियोजन केल्याचीही माहिती दिली आहे. आपल्याकडे बफर स्टॉक आहे 6814चा, म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी स्टॉक बफरमध्ये म्हणजे अतिरिक्त स्वरूपामध्ये आहे. कुठल्याही प्रकारे काळाबाजारी करण्याची कोणालाही माहिती असेल तर कृपया सर्वांना विनंती आहे की जिल्हा प्रशासनाला त्याची माहिती द्यावी. अत्यंत कडक स्वरूपात कार्यवाही करण्यात येईल. पुन्हा एकदा सांगतो मी, जिल्ह्यामध्ये कुठेही सिलेंडरची कमतरता नाही, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावरती निर्बंध. अहिल्यानगरमधील हॉटेल व्यावसायिकांकडून पर्यायी मार्गाचा वापर. सावेडी गाव परिसरातील जय आनंद खानावळ चालकानं चुलीवरचा स्वयंपाक सुरू केला. युद्धाचा फटका गोरेगावच्या मनोरंजन जगताला देखील. गॅस मिळत नसल्यामुळे जेवणात पोळीऐवजी पाव दिला जातोय. येत्या काळामध्ये खाद्यपदार्थामध्ये देखील कपातीची शक्यता. चित्रीकरणाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जेवण हे वाढलं जातं. आखाती युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांवरती आधारित अनेक उद्योगांवरती परिणाम. नागपूरमध्ये कापूर बनवण्याच्या उद्योगाला देखील मोठा फटका. किमतीमध्ये तब्बल 20 ते 40% दरवाढ झाली आहे. भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी पुरवठा विभागाची छापेमारी. 8 सिलेंडर जप्त केले. तिघांविरुद्ध कारवाई. आखाती देशातील युद्धाचा गैरफायदा घेत भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणामध्ये काळाबाजार. भंडारामध्ये गॅस बाबत LPG बाबत काही घाबरण्याची गरज नाही. आपल्याकडे पुरेठा साठा उपलब्ध आहे आणि काही आपल्याला सोशल मीडियावर काही पोस्ट वगैरे येतात तर त्यावर भरोसा करू नका. काही घाबरण्याची गरज नाही. आपल्याकडे साठा उपलब्ध आहे. जर कोणी ब्लॅक मार्केटिंग किंवा होर्डिंग करत असेल किंवा जास्त पैसे घेत असेल सिलेंडरच्या, त्यांच्यासाठी आपण भरारी पथक आणि स्क्वॉड जे आहे ते आपण केलेली आहे. ते नियमित कारवाई करेल. मुंबईतील वरळीमध्ये सूरज वल्लभदास चाळीच्या परिसरामध्ये सिलेंडरचा काळा बाजार. सिलेंडर जमा करून अधिक किमतीवरती विक्री होत होती. प्रशासनाच्या छाप्यामध्ये एकूण 90 भरलेले आणि 83 रिकामे सिलेंडर जप्त. अधिक तपास सुरू. आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात. राज्य सरकारनं गॅस वितरणाबाबत नियमावली जारी केलेली आहे. शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह यांना आता 100% गॅस पुरवठा हा केला जाणार आहे. त्याबरोबरच शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा हा देखील मिळणार आहे. उपहारगृहांना 70%, त्याबरोबरच औषध प्रक्रिया 50%, मत्स्यपालन 50% पुरवठा हा केला जाणार आहे. त्यामुळे ही नवी नियमावली राज्य सरकारनं जारी केलेली आहे आणि यामध्ये शासकीय आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील यांना 100% गॅस पुरवठा हा केला जाणार आहे. त्याच पद्धतीनं शासकीय खानावळ, माध्यान्ह भोजन आणि अंगणवाड्या यांना देखील 100% गॅसचा पुरवठा हा केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाहीये. त्याचबरोबर जे उपहारगृह आहेत यांना देखील 70% गॅसचा पुरवठा हा केला जाणार आहे. औषध प्रक्रिया, त्याचबरोबर मत्स्यपालन या उद्योगांना देखील आता 50% गॅसचा पुरवठा केला जाणार आहे. याच संदर्भामध्ये काल विधानसभेमध्ये देखील चर्चा झालेली होती आणि त्यानंतर राज्य सरकारनं गॅस वितरणाबाबत ही नवीन नियमावली जारी केलेली आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं शासकीय आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळ, माध्यान्ह भोजन आणि अंगणवाड्या यांना आता 100% गॅसचा पुरवठा हा केला जाणार आहे. आणि अमेरिकेचं इराणचं लष्करी तळ असलेल्या खर्ग आयलँडवरती हल्ला झालेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे. 15 दिवसांच्या युद्धातील सर्वात मोठा बॉम्बवर्षाव असं याचं वर्णन देखील करण्यात आलंय. तर खर्गवरच्या तेल प्रकल्पांवरती मात्र आम्ही हल्ला केला नाही असं ट्रम्प यांनी सांगितलंय. इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील आता सुरू झालेला आहे. पर्शियन आखातातल्या खर्गमधूनच इराणचा तेल व्यापार हा होता आणि त्याच ठिकाणी आता अमेरिकेनं हल्ला केलेला आहे. आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत.
खर्ग या आयलँडवरती हा हल्ला चढवण्यात आलेला आहे. पर्शियन आखातातल्या खर्गमधूनच इराणचा तेल व्यापार होतो आणि याच ठिकाणी अमेरिकेकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्याचीच दृश्य ही सध्या समोर आलेली आहेत. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बुलढाण्याच्या क्षयरोग रुग्णालयातील स्वयंपाकघरामधून 17 LPG भरलेल्या सिलेंडरसह इतर साहित्यांची चोरी. तांब्याच्या ऑक्सिजनची पाईपलाईन देखील काढून नेण्यात आली आहे. मी इथे वैद्यकीय अधीक्षक क्षयरोग्यधाम येथून जवळपास जे काही आहाराचं सामान होतं, जे काही भांडे वगैरे होते, असं बरंच काही चोरीला गेलं. सोबत त्याच्यामध्ये 17 सिलेंडर्स आपल्याकडे होते, त्यातील एक सिलेंडर जे भरलेलं होतं ते चोरीला गेलं आहे. आणि याशिवाय गॅस पाईपलाईन जी तांब्याची असते, ऑक्सिजन गॅस पाईपलाईन, ती पण चोरीला गेलेली आहे. इराण युद्धामुळे चीनमध्ये देखील घबराट. चीनमधील ऊर्जा संकट अधिकच गडद. चीनमधील पेट्रोल पंपांवरती लांब रांगा. किमती वाढण्याच्या भीतीने पेट्रोल पंपावरती गर्दी वाढली आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकन दूतावासावरती हल्ल्यानंतर दूतावासाच्या इमारतीमधून धुराचे रोळ. इराणनं ड्रोन हल्ला केल्याची माहिती. अमेरिकन दूतावासातील रडार यंत्रणेला एका सुसाईड ड्रोनद्वारे लक्ष्य केल्याचा दावा. इस्रायलचे इराण आणि लेबनॉनवरती हल्ले सुरूच. इस्रायलकडून आतापर्यंत इराणवरती 7,600 हल्ले, 2,000 इराणी लष्करी तळांना लक्ष्य केलंय. लेबनॉनमध्ये 1,100हून अधिक हल्ले तर 380हून अधिक हिजबुल्लाह दहशतवादी मारल्याची माहिती आहे. भारतीय जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असल्याची माहिती. LPG वाहून नेणाऱ्या एका भारतीय जहाजाचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास. इराणकडून 2 LPG टँकर सोडण्याची परवानगी असल्याची माहिती. जहाजाभोवती भारतीय नौदलाची सुरक्षा तैनात आहे. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणकडून प्रत्युत्तर देणं सुरूच. इस्रायलमधील मुख्य प्रदेशावरती देखील इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले. अमेरिकेच्या हल्ल्यावरती इराणचं प्रत्युत्तर. बंदर अब्बास इथं इराणच्या हवाई संरक्षणानं अमेरिकेचा MQ-9 ड्रोन पाडलाय. अमेरिकेकडून मोस्तफा खामेनी यांच्यावरती बक्षीस जाहीर. मोस्तफा खामेनी यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला $10 दशलक्ष बक्षीस जाहीर. तर मोस्तफा यांच्यासह 10 इराणी नेत्यांसाठी देखील अमेरिकेकडून बक्षीस जाहीर. अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून 2026-27 या वर्षासाठी एकूण 60,55 लाख रुपयांचा आर्थिक अंदाजपत्रक जाहीर. जिल्हा परिषदेमध्ये स्वतःचे उत्पन्न आणि प्रत्येक विभागाच्या खर्चाचा मेळ घालणार. 31,481चं अंदाजपत्रक यावर्षी आपण सादर केलेलं आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण शिल्केदार अंदाजपत्रक सादर केलेलं आहे. जी काही आपले उत्पन्नाचे स्रोत आहेत, स्थानिक उपकर असेल, वाढीव उपकर असेल, मुद्रांक शुल्क असेल, सापेक्ष अनुदान असेल किंवा आपल्याला बांधकाम विभाग, आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या रकमा असतील, असं एकंदरीत एकूण जवळजवळ 59 कोटीचा आपण अंदाजपत्रक केलेलं आहे. नाशिक विभागामध्ये चालार्थ आयडीचा मोठा घोटाळा उघड. शासनाची 150 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक. तत्कालीन 3 शिक्षण उपसंचालकांसह 841 शिक्षक कर्मचाऱ्यांवरती गुन्हे. तर 841 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट चालार्थ आयडी तयार करून फसवणूक झाली. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार. कोकण रेल्वेचा अडथळा लवकरच दूर होणार. खासदार सुनील तटकरे यांची माहिती. उरलेल्या कामांची अडचण एकाची 15 दिवसात दुरुस्त होईल आणि एकाची महिनाभरात दुरुस्त होईल. त्यामुळे असा प्रयत्न आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 जून पर्यंत तो बायपासचं काम पूर्ण करून त्याच्यातून वाहतूक सुरू करण्याच्या हिशोबातून आज त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. बदलापूर स्त्रीविष तस्करी प्रकरणामध्ये नाशिकचे IVF सेंटर सील करण्यात आल्याची रुपाली चाकणकर यांची माहिती. तर डोनरचं बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या चौधरी नावाच्या व्यक्तीला देखील अटक केल्याची माहिती आहे. मालती IVF सेंटर ज्याची परवानगी नाशिकमध्ये आहे, पण ते बेकायदेशीररित्या ठाण्यामध्ये चालू होतं आणि हा चालवणारा डॉक्टर अमोल पाटील याला 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
3 मार्चला अमोल पाटीलला अटक केल्यानंतर त्याच्या नाशिक इथल्या ART सेंटरवर तिथल्या आरोग्य विभागाने कारवाई केली आणि आरोग्य विभागाने हे सेंटर सील केलेलं आहे. मुंबईतील एशियाटिक सोसायटीची निवडणूक पुन्हा पुढे, धर्मादाय आयुक्तांचा निर्णय. माजी खासदार कुमार केतकर पॅनल विरुद्ध डॉक्टर विनय सहस्रबुद्धे पॅनल अशी मुख्य लढत असलेली ही निवडणूक आहे. KD तलोकर यांच्या देखरेखीखाली 5 सदस्यांची उपसमिती 2 महिन्यामध्ये मतदार यादी तयार करणार. नंतर 1 महिन्यामध्ये निवडणूक. सूत्रांची माहिती. यवतमाळच्या उमरसरा परिसरामध्ये किरकोळ वादामधून युवकावरती चाकू हल्ला. घटनेचं गंभीर जखमी तरुणाचा जागीच मृत्यू. अमोल खडसे असं मृत युवकाचं नाव आहे. पोलिसांकडून तपास सुरू. धाराशिवमध्ये साठवण तलावावरील शेतकऱ्यांच्या शेती पंपांच्या तांब्यांच्या वायरवरती चोरट्यांचा डल्ला. तुळजापूर काळेगाव इथल्या 30 ते 40 शेतकऱ्यांची हजारो रुपये किमतीची शेती पंपाची तांब्याची वायर ही चोरीला गेली आहे. आमच्या गावातील 30 ते 40 जणांचे तांब्याची वायर चोरला गेली आहे. याचबरोबर 8 दिवसाखाली माझं वैयक्तिक विहिरीवरच्या 2 मोटरी आणि 70 फूट वायर चोरला गेले होते. याची पण तक्रार मी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. आणि आता सध्या या चोरीमुळे काळेगावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांमध्ये. नागपुरातील कस्तुरचंद पार्क मैदानामध्ये 200 फूट उंच ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडतोय. या ध्वजस्तंभावरती विशाल भारतीय राष्ट्रीय ध्वज हा फडकवला जातोय. आणि नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय. 2016 मध्ये 28 ऑक्टोबर 2016 रोजी तेव्हाचे आणि आताचे केंद्रीय मंत्री नागपूरचे खासदार नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचं भूमिपूजन झालं होतं. त्यानंतरही बराच काळ जावा लागला आणि आता हे जे अत्यंत देखणं असं आपण हा परिसर पाहतो आहोत तो साकारला. अनेकांना या ठिकाणी आल्यानंतर प्रश्न पडला असेल की हे या स्तंभांवरती वेगवेगळे शहराची नावं कशी लिहिली आहे, याच्या मागची संकल्पना काय आहे. तर या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास पुढची बातमी पाहूयात. खासदार सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र थोरवें विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा केलेला आहे. सुनील तटकरे यांनी थोरवें विरोधामध्ये 65 कोटी रुपयांचा दावा केलाय. तर एक वाहिनी गुगल आणि गुगल LLC विरोधामध्ये देखील तटकरेंनी हा दावा ठोकलेला आहे. माणगावच्या सत्र न्यायालयामध्ये तटकरेंनी थोरवें विरोधात दावा केलाय. तर मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील थोरवेंच्या आरोपांविरुद्ध तटकरेंनी हा सगळा दावा केलेला आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. अकोल्याच्या सिटी कोतवाली चौकामध्ये पहाटे लागली आहे भीषण आग. कपड्यांची 6 ते 7 दुकानं जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. दुकानदारांचं मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान. गडचिरोलीत चारमोशी आष्टी मार्गावरील सोनापूर इथे वळणावरती पोलिसांच्या वाहनाला 4 चाकीची धडक. घटनेमध्ये 3 पोलीस अंमलदारांसह 6 जण जखमी. दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. सोलापूर विजापूर बायपास रोड जवळ भरधाव कारची कंटेनरला जोरदार धडक. अपघातामध्ये 2 तरुणांचा जागीच मृत्यू. इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान अशी मृत तरुणांची नाव आहेत. पालघरमध्ये भीषण अपघात. मालगाडीची धडक बसून 3 तरुणांचा मृत्यू. तिघेही पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगर परिसरातले रहिवासी आहेत. तर अपघातापूर्वी पोलिसांनी तरुणांवरती हल्ला केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. अहेरी आलापल्ली मार्गावरती जंगलात वणवा. वनविभागाकडून गावकऱ्यांमध्ये जनजागृती. तर दुसरीकडे जंगलात आग. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागानं फायर लाईन आखली आहे. रायगडमध्ये माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या धसवाडी आदिवासी वाडीजवळ वणवा भडकलाय. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वनसंपदा नष्ट झाली आहे. कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार. मंदिर संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामामुळे 14 ते 17 मार्च पर्यंत मुख्य गाभारात दर्शन बंद राहणार आहे. भाविकांना देवीच्या उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाचं दर्शन हे घेता येणार आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या भरतीची लेखी परीक्षा 18 आणि 22 मार्चला जिल्हा पोलीस दलाच्या 717 जागांचा समावेश. भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी पूर्ण. लेखी परीक्षांचे प्रवेशपत्र MahaIT पोर्टलवरती उपलब्ध आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक ठाणे वाशी, ठाणे पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार. प्रभादेवी पुलाच्या पाडकामासाठी पश्चिम रेल्वेवरती 5 तासांचा रात्रकालीन ब्लॉक. शनिवारी मध्यरात्री 1:30 ते सकाळी 6 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार. चर्चगेट ते दादर लोकल सेवा ही पूर्णपणे बंद राहणार. देशभरामध्ये वर्षभरात 166 तर राज्यामध्ये 41 वाघांचा मृत्यू. सरकारकडून विधान परिषदेमध्ये आकडेवारी जाहीर. वन संरक्षणातील हलगर्जीपणा, विषप्रयोग, शिकार, विद्युत प्रवाह त्याचबरोबर मानवी हस्तक्षेप वाघांच्या मृत्यूचं कारण ठरतं. मुंबईच्या बोरिवलीतील संजय गांधी उद्यानामध्ये आजपासून वनराणी धावणार. विस्टा डोम टॉय ट्रेन आणि वनराणी विंटेज टॉय ट्रेन गुजरातमधून दाखल. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आज अडकणार विवाह बंधनात. बालपणीची मैत्रीण वंशिका चढ्ढासोबत लग्नगाठ बांधणार. विवाह सोहळ्याला अनेक भारतीय क्रिकेटपटू उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सीबीआयकडून अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल अंबानी यांची चौकशी. आज पुन्हा चौकशीसाठी पाचारण. रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या कथित बँक घोटाळ्याचं प्रकरण. रिलायन्स होम फायनान्स कंपनीनं युनियन बँकेकडून घेतलेल्या 228 कोटींच्या कर्ज प्रकरणी बँकेनं सीबीआयकडे तक्रार केली होती. राज्य परिवहन महामंडळानं कंत्राटी पद्धतीनं भाडेतत्वावरती घेतलेल्या इलेक्ट्रिक बस प्रकल्पावरून आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या प्रकल्पामुळे एसटीचा तोटा वाढत असल्याचा आरोप करत कर्मचारी संघटनांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केलेली आहे. तर दरम्यान या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी मुख्य सचिव आणि परिवहन सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. या प्रकल्पामुळे एसटीला प्रति किलोमीटर सुमारे 28 ते 30 रुपयांचा तोटा हा सहन करावा लागत असून हा तोट्याचा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे. एसटी महामंडळाकडून आता EV बसचा जो प्रकल्प होता तो गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे. नेमकं काय कारण आहे हे तर जाणून घेऊ, पण या सोमवारी मुख्य सचिवांकडून संपूर्ण या बस संदर्भात एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. सध्या आपल्यासोबत एसटीचे अभ्यासक श्रीरंग बर्गे आहेत. सर, काय सांगाल, एकंदरीत हा प्रकल्प आता सरकार गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे, नेमकं काय कारण आहे? हा प्रकल्प सरकारला जी अपेक्षा होती की EVच्या गाड्या आल्या पाहिजेत, त्या मोठ्या प्रमाणात आल्या पाहिजे, प्रदूषण कमी केलं पाहिजे, पण ती सरकारच्या अपेक्षा या प्रकल्पातून पूर्ण झालेली नाही, कारण गाड्या आल्याच नाहीत. आता याच्यातून होतंय काय की प्रत्येक किलोमीटर याच्यामध्ये तोटा होतोय 28 ते 30 रुपये आणि एसटी महामंडळ आर्थिक तोट्याच्या खाईत लोटलं जातं आहे, अशी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं म्हणजे आमचं एवढंच म्हणणं आहे किंवा एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनाचंही तेच म्हणणं आहे किंवा आम्ही कर्मचारी संघटना किंवा एसटीचे वेलविशर म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की याचा जो व्हायबिलिटी गॅप फंडिंग आहे तो सरकारने द्यायला पाहिजे. सोमवारी मुख्य सचिवांनी बैठक बोलवली आहे या संदर्भात, त्या संदर्भात आपण काय सांगाल? मला असं वाटतंय, माझी मुख्य सचिवांना आपल्या माध्यमातून आणि सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही बैठका घेऊन काहीही होणार नाही. या विषयावरती अनेक बैठका सरकार स्तरावर झालेल्या आहेत, कंपनीशी एसटी महामंडळाने घेतले आहेत, सरकारने घेतलेले आहेत. या गाड्या येऊ शकत नाहीत. मला असं वाटतंय हे असला विषारी प्रयोग करून एस टीवरती जी आर्थिक संकटात आहे ते करण्यापेक्षा जे आता परिवहन मंत्र्यांनी चांगली घोषणा केली आहे की स्वमालकीच्या 2000 गाड्या EVच्या आणायच्या, त्या आणाव्यात आणि हा प्रोजेक्ट गुंडाळावा. आपल्याबरोबर श्रीरंग बर्गे ज्यांनी सांगितलं आहे की हा प्रकल्प लवकरात लवकर बंद व्हावा, कारण की यांनी एसटी महामंडळाचा फायदा नाही तर तोटाच होणार आहे. कॅमेरामन विजय देसाईसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई.